अंगणवाड्यामध्ये 9 कोटीचा खरेदी घोटाळा। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी सुविधासाठी प्लास्टिकची टाकी तसेच फिल्टर, स्वयंपाकगृहातील भांडे, किचन सेट खरेदीसाठी 9 कोटीची अनियमितता झाल्याची बाब उघड झाली आहे। दरम्यान या संदर्भात आमदार अनुराधा चव्हाण यांनी महिनाभरापूर्वी या प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी पत्र दिलेले असतानाही महिला व बालकल्याण विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांनी टाळाटाळ केली। त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी मंगळवारी सुवर्णा जाधव यांना 2 दिवसात खुलासा सादर करा या आशयाची कारणे दर्शक नोटीस बजावली आहे। विशेष म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव ह्या 31 जुलैला सेवानिवृत्त होत आहेत। दुसरीकडे 2 दिवसात या कारणे दर्शक नोटीसचे समाधानकारक उत्तर दिले नाही तर शिस्तभंगाची कारवाईचा इशारा सीईओ अंकिता यांनी दिला आहे। त्यामुळे झेडपीत खळबळ उडाली आहे। नेमके प्रकरण काय? मावळत्या आर्थिक वर्षाला शासनाने जलजीवन मिशन किंवा अन्य योजनेमार्फत ज्या अंगणवाड्यांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठीची सुविधा नाही अशा 977 अंगणवाड्यांना प्लास्टिकची पाण्याची टाकी, फिल्टर, नळ व तोटी, स्टीलचे भांडे आदीच्या खरेदीसाठी प्रति अंगणवाडी 17,000 रुपये असा 1,66,00,000 निधी दिला होता। खरेदीचे अधिकारी प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले होते। मात्र यातील काही अंगणवाड्यांना सुवर्णा जाधव यांनी स्वतःच्या अधिकारातच निधीचा खर्च केला। अनेक अंगणवाड्यामध्ये घाईघाईने टाकी, फिल्टर व अन्य साहित्य खरेदी केले, पण ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून अनेक ठिकाणी ते उपयोगातही आणलेले नाही। दुसरीकडे योजनेत गतवर्षी अंगणवाड्यांना स्वयंपाकगृहातील भांडे, किचन सेट खरेदीसाठी शासनाने 8 कोटीचा निधी दिला होता। त्यात जिल्ह्यातील 1646 अंगणवाड्यातील प्रत्येक अंगणवाडीत 48,000 रुपयाचा निधी खर्च करण्याचा होता। मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाची भांडी खरेदी करण्यात आली।